ಅದಕ್ಕೆ ಅವ ತಾರಾಬಲ म्हणून ಅಜ್ಜಿ ಪಸಿ ಪೂಡಿ ಸಂಗ್ಲ ಸಲ ವಿಸ್ತಾರ ಜಾನ್ ಸ್ವಲ್ಪ ಬಗ್ಗೆ ಅಜ್ಜಿ ಚೇಡ್ ಸಂಗ್ತ ತಾರಾಬಲ म्हणून ಕಾನೆ म्हणून पण प्रत्येक आमगे लागी येता ती म्हाका हांवें गाडी केदन घेवचे वेहिकल केदन घेवचे आनी जाल्यार हांव केदन केसरगाल घालचे असल ಬಗ್ಗೆ सकाळी एक शुभ कार्य ಬಗ್ಗೆ एक वेहिकल केदन घेवचे हांव बाईक की केदन घेवचे कार की केदन घेवचे तेन्ना आमी मुख्य जावन पळोवचें कसो म्हळ्यार ताराबल म्हणून तारा म्हणून सांगल्यार नक्षत्र आमी सांगचे म्हळ्यार तांगेले कोण ते अपेक्ष पावता शुभ कार्य करूंक कर्तृ कोण आसता तांगेले नक्षत्र आनी त्या दिसा नक्षत्राक मुख्य जावन होंदाणीक येवका म्हणून सांगून सामान्य म्हळ्यार आमी जावन जाल्यार ते एक मुहूर्त म्हणून सांगल्यार सुमार आसता तांकां पळोवच्याक ताका एक दीस जावपाक जाता ते तितले सुलभ ना आनी ಒಟ್ಟು दिवच्याक आमी जायना आमी खंयचेय एक मुहूर्त दिवचे म्हणून सांगल्यार ते खंय जाल्यार आमी तांचो चुकली म्हणून सांगल्यार ते आमकां रिटर्न मारता म्हणून आमगेल्या गुरून एक सांगिल्लें आसा जाल्यार आमी एक सामान्य जावन सामान्य पळोवका ताराबल त्या दिसाक ताराबल आसचो म्हणून मागीर सकाळी विंगड येता ती पळोवचें आसा कृष्ण पक्षी शुक्ल पक्षी पळोवचें आसा चंद्रबल आमी चंद्रबल पळोवचें आसा आमी खंयचेय एक शुभ कार्य करतना भटमामू सांग पळय ती चंद्रबल जावं ताराबल पळोवनूच आज मुहूर्त आज हें केल्लेलें आज शुभ कार्य करता आसा ती म्हणून सांगता तशी ताराबल म्हणून सांगलेल्या प्रकार तांगेले कर्तृ कोण आसा कोणा शुभ कार्य करता तांगेले नक्षत्र त्या दिसा नक्षत्राक ಹೊಂದಾಣಿಕೆ जावका ಒಟ್ಟು 27 ನಕ್ಷತ್ರ ಆಸತಿ 27 ನಕ್ಷತ್ರ ಅಶ್ವಿನಿ ಭರಣಿ ಕೃತಿಕ ರೋಹಿಣಿ ಮೃಗಶಿರ ಆರ್ದ್ರ ಪುನರ್ವಸು ಪುಷ್ಯ ಆಶ್ಲೇಷ ಮಗ ಹುಬ್ಬ ಉತ್ತರ ಹಸ್ತ ಚಿತ್ತ ಸ್ವಾತಿ ವಿಶಾಖ ಅನುರಾಧ ಜ್ಯೇಷ್ಠ ಮೂಲ ಪೂರ್ವಾಷಾಢ ಉತ್ತರಾಷಾಢ ಶ್ರವಣ ಧನಿಷ್ಠ ಶತಭಿಷ ಪೂರ್ವಭಾದ್ರ ಉತ್ತರಭಾದ್ರ ರೇವತಿ त्या 27 नक्षत्र आम्ही 3 भाग करतात 9 9 9 म्हणून प्रथम पर्याय द्वितीय पर्याय तृतीय पर्याय म्हणून सांगतात पर्याय म्हणून सांगतात एक पर्याय 9 नक्षत्र दोन्ही पर्याय 9 नक्षत्र तिन्ही पर्याय 9 नक्षत्र म्हळ्यार त्या आमगेले नक्षत्र त्या दिसा नक्षत्राक खंय जाल्यार ते एका म्हणून जाल्यार ताका जन्म तारे म्हणून सांगतात आता मेगेल ज्येष्ठ हांव पाय काम करता ज्येष्ठाक म्हणून सांगल्यार ताका जन्म तारे म्हणटात ते जन्म तारेक आमी करूंक नज्ज जन्म करून ते 9 ನಂತರ 18 येता 9 9 9 जाल्यार 10 10 येता 10 जाल्यार अनुजन्म म्हणून जाता ताजे नंतर 18 जावन 19 ते त्रिजन्म म्हणटात म्हळ्यार तिन्ही पर्यंत सुरवे येवचे जाल्यार त्या जन्म अनुजन्म त्रिजन्म त्या जन्मांतू सोडकाती म्हणून सांगतात तशी आमगेल नक्षत्र लागून सूर करचे नक्षत्र शुभकार्य नक्षत्र दोन्ही जाल्यार ताका संपत तारे म्हणून सांगतात तशेंच जन्म तारेन आमी कसं नाही करू नजे ताका देह पिडे मनस्ताप आणि संताप म्हणून सांगतात ताजे फल दोन्हीचे आमी सांगिल्लें म्हणजे संपत तारे आता मेगेल ज्येष्ठ पाय मूल आस म्हणून सांगलें ज्येष्ठ लागून मुलाक दोन्हीचे ताका संपत तारे म्हणटात संपत तारे म्हळ्यार संपत्त धनलाभ म्हणून सांगतात तशी तिन्नींचे विपत्तारे म्हणून सांगतात त्या नक्षत्र लागून तिन्ही नक्षत्र आयन म्हळ्यार ज्येष्ठ मूल पूर्वाषाढ म्हणजे हांव करू नजे म्हणून म्हळ्यार ते विपत्तू म्हणून आमी कार्य सगळी हानी जाता ते वायट म्हणून तदनंतर चारीचे चतुर्थ ते क्षेम म्हणून सांगतात तशीच मेगेल नक्षत्र लागून चारी नक्षत्र येवका त्या दिसा नक्षत्र करचे शुभ कार्यक्रम करचे नक्षत्र चारी नक्षत्र क्षेमतारे म्हणटात क्षेमतारे म्हळ्यार पुरांत क्षेम म्हणून सांगून तदनंतर पंचा नक्षत्र प्रत्यरतारे म्हणटात प्रत्यरतारे ते चांगनज ते कार्यविघ्न अपजय आणि कष्टफल म्हणून सांगतात तदनंतर संच म्हणून सांगल्यार ते साधक तारे म्हणटात साधक म्हणून सांगल्यार तो साधन करता म्हणून सांगून प्रत्येकान ते ताका साधन करचे एक अवकाश त्या दीस केले मेळचे साधन करता म्हणून तदनंतर सत्ताचे कसं म्हणून सांगल्यार वधातारे म्हणून सांगतात ते वधातारे मात्र सर्वत्र वर्ज्य म्हणून सांगून आसा मागीर आतां केलो जनांनी ताका इतले पर्यायान तूं इतले पाद चरण सगळे आयल्यार ते मात्र वर्ज्य करता मागीरचे ग्राह्य म्हणून सगळे सांगून आसा जाल्यार म्हाका सांगिल्ले गुरू प्रकार वधातारे सर्वत्र वर्ज्य ह्या मेळा मेळींतानी येता पुरा पॉयंट आसा पुरा कसांनी आसा वधातारे एक सोडका म्हणून ते शुभ कार्यान ती सोडका खंयच्यान ती सोडका तशेंच अट्टाचे ताका मैत्री तारे अट्टाचे त्या नक्षत्र लागून शुभ कार्य करते 8 नक्षत्र खंयचे ताका मित्र तारे म्हणून सांगतात नंतर लास्टचे 9 ताका परममैत्र म्हणटात परममैत्र म्हळ्यार ते चांग हंतू कशें म्हणून सांगल्यार 1 3 5 1 म्हणून सांगल्यार जन्म ते सोडका 3 म्हळ्यार विपत्तारे ते सोडका 5 म्हळ्यार प्रत्यारे ते सोडका 7 म्हळ्यार वधातारे ते सोडका तदनंतर 9 ॲक्च्युअली केल्या जनाला मत कसं म्हणून सांगल्यार हें विषम जाल्यार मिती
परममैत्री सोडका म्हणतात ताराबाला तो परममैत्री सोडका म्हणून सर आमगेल बन्नांच्या गोविंदाचार्याने एकडे सांगेल वाक्य असं त्या तंतूंचे नावांतो असं परममैत्र म्हणून सांगून ते आम्ही ग्राह्य करका म्हणून सांगून असं ನಂಜೆಲ್ಲ 1 3 5 7 9 ಎತ್ತ ಏಮಳ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬಂದು ಶಂಕೆ ಇಲ್ಲ ಶಂಕೆ ಇಲ್ಲಕತ್ತಾರೆ ಹಾಂ ನರಸಿಂಹಾಚಾರ್ಯ ಮಮ್ಮಲ್ಲ ನಿಮಗಿಲ್ಲ ತನ್ನೆ ಪಂಡಿತ ನರಸಿಂಹಾಚಾರ್ಯ ಬೆಳೆದಿ ತನ್ನೆ ಪಟ್ಟನೆ ತಕ್ಕ ಆನ್ಸರ್ ತನ್ನೆ ಪಳರೆ ಅಶಿಸಿತೆ ಬನ್ನಂಜೆ ಗೋವಿಂದಾಚಾರ್ಯ ಲೆಕ್ಕ ಮಾತಸಿಲ್ಲ ಪರಮ ಮೈತ್ರಿ ಅಂತೂ ನಾವು ಅಷ್ಟೇ ಪರಮ ಮೈತ್ರಿ ಗಾಯ ತಂಗೆಲ್ಲ ಭಾವ ಕಳಿಸಿಲ್ಲ ಬನ್ನಂಜೆ ರಾಮಾಚಾರ್ಯ म्हणू तवय ಒಳ್ಳೆ ಪಂಡಿತು सला तो एडपंथी म्हणून सांगून हांव लेखला म्हणून आमी सान आसतानाची म्हाका तागेले ಬಗ್ಗೆ तितली चांग नाशिल्ली तो RSS आनी विरोध आशिल्लो हिंदुत्व व्हडलो विद्वान तो म्हणत आशिल्लो काय परममित्र तो ते चांग न्हय म्हणून सांगून बन्नंजे गोविंदाचार्य म्हणटाले ते चांग म्हणून हें म्हाका पंडित नरसिंहाचार्य मामान सांगिल्लें तशी हें ताराबल ಅಂತ हे मुख्य आमी पळोवचें आशिल्लें हे विशय तदनंतर आम्ही ताराबल पळयले नंतर ताराबल ಒಟ್ಟುचे आम्ही ताराबल अंतू जन्मतारे अंतू त्या कंचाक म्हणून सांगला मेन जाऊन जन्मतारे कसाला येत म्हणून सांगला आम्ही संधी शांती आणि त्या दिसा करका म्हणून असं जन्मतारे करका म्हणून असं त्या काही जरा नक्षत्र मेळला म्हणजे मागीर क्षेमतारे की नाही मागीर साधका की नाही मित्र की परममैत्र की ताका वच्चेता मैत्र की परममैत्र की वच्चेता बट जन्म हें कसं म्हणून सांगला संधी शांती पुण्य कार्याक सकडी जन्म नक्षत्र आम्ही जन्मतारे यत्न केन्ना तेन्ना करका म्हणून असं मागीर तुमगेले औषध सेवनेक सकडी राजदर्शनाक ताका सकडी विंगड मुहूर्त आसती जशी जन्म अनुजन्म त्रिजन्म तें जालें नंतर खंय जाल्यार आमी ताराबल पळयतना अनुजन्म मोदलगोंड म्हणून सांगता जन्म अनुजन्म त्रिजन्म ते प्रथम पर्याय करूंक नज म्हणून सांगता खंयचेय शुभ कार्य करूं नज जन्म हांव सांगीन म्हणजे शांती पुण्य हें मात्र करियेता पुण्य कार्य मात्र करियेता आनी नवान्न भोजन असल कर्म करियेता ताजे नंतर आमी खंय दोन्ही पर्याय येवचे आशिल्ले विपत्त प्रत्यय वधा तज्जे विपत्त तारेचे वंदने चरण आणि प्रत्यय तारेचे चारी चरण आणि वदा तारेचे तिन्ही चरण पळय जावं वदा तार सर्वत्र वेज्य म्हणून सांगला सर्वत्र वेज्य सोडकाती म्हणून सांगला बट अनेकडे सांगता म्हळ्यार तिन्हीचे हें दोन्ही पर्यायांतू तिन्हींचे चरण आमी त्या दिसा नक्षत्र तिन्ही चरण आसला सोडका म्हणून सांगला तशींची तिन्ही पर्याय येताना थंय तशी सांगता कसं म्हणून सांगल्यार विपत्ताರೆಯ 1 ಪ್ರತ್ಯಯ ತಾರೆಯ 4 ವದಾ ತಾರೆಯ 3 ಅನಿವಾರ್ಯ ಸಂದರ್ಭಗಳಲ್ಲಿ ಅದನ್ನು ತಗೊಳ್ಬಹುದು ಗ್ರಾಹ್ಯ ಅನಿವಾರ್ಯ ಸಂದರ್ಭಗಳಲ್ಲಿ मला विंगड खंयचेय ते चरणांक कसं दोषना हे चरण दोष आसा जाल्यार अनिवार्य जावन तिन्ही पर्यायारी विपत्ताऱ्याचे एका चरण प्रत्यार ताऱ्याचे चारी चरण वदा तारे तिन्ही चरण आल्यार ते ग्राह्य म्हणून सांगून आसता मागीर आनीकय कसं म्हणून सांगल्यार अनिवार्य संदर्भारी आमकां दिसू मेळ्ळी म्हणून सांगताना तेन्ना खंय जाल्यार जन्म अनुजन्मांक जन्म हक्क अनुजन्मांकानी हांकां भटमामांक तरकारी दान करियेत तरकारी दान करून ताजेक दोष निवारण करियेत म्हणून सांगता तदनंतर विपत्त तारेक गॉड दान गुडदान म्हणून सांगता ती गॉड दान दिवन गॉड म्हळ्यार खाली गॉड मात्र जायना ते पोड भटमामा सगळे गोडानी दिल्यार जाता आशिल्लें आतां गोड्डा वटू कसं दक्षिण दावर कती जाता ते सहज हांव सांगता न्ही म्हळ्यार तेवूय हांगाय तशींची तरकारी ಒಟ್ಟು कसं दवरून दिवका ना ताजे ಒಟ್ಟು हिंगा धान्य दिवन दवर म्हटल्यार शास्त्र सांगता तरकारी दान दिवका विपत्त तारीख गोड दान दिवका प्रत्येक तारीख मीठ दान दिवका मीठ बरी मीठ कोणी आतां घेवचें हें पळय ती मीठ घेताले ते तांकां तितलें निश्ठावंत जावन आसका काय तितलें साधन करून आसका तशी ती मीठ दान करका तांणी मुखारशी येता तांगेलें शुभ कार्य म्हणून चारीचे वदा तारे करियेत म्हणून सांगला अनिवार्य संदर्भ करून नज म्हणून सांगल्यार तेवें दिला कसान दिला तीळ म्हळ्यार तीळू ताजे ಒಟ್ಟು ಬಂಗಾರ ತೀಳು दिल्ली म्हणून सांगल्यार तेवें परिहार जाता म्हणून आतां बंगार घेताली कोणें ना तुवें सांगिला बंगार दिता म्हणटा वदा तार न्ही खंयची तार जाल्यार जाता म्हणून लेक्चर तशी वदा तारेक तेवें केल्ला जाल्ला इदा म्हळ्यार हांव हेका हें उदाहरण कितें सांगता म्हळ्यार हांगा कोडयाल ಅಂತ एक हें घर रिनोवेशन एक हळद अंगडीचो तो विंगड हें तो दिवरांचो ताणें तागेल्या घरा म्हाका वास्तू आपयलें ते चंद जावन वास्तू प्रकार पुरा डेमॉलिश जाल्ला आसतील कडेन नाशिल्लें पुरा विरुद्ध दिक्कार सकडी भितर रूम आशिल्ले सादारण ताणें 10-12 लक्ष वयर खर्च करून
रिनोवेशन केला मल्लिकट्ट्यांतू त्या रिनोवेशन केले जाल्यार ताका वग्गी हें जावंक आशिल्लें कसं म्हणून सांगल्यार ओपनिंग जावंक आशिल्लें गृहप्रवेश जावंक आशिल्लें तेन्ना ताणें म्हाका एक दीस दी म्हणून सांगलें दीस दितना ताणें सांगलें विजयदशमी करी येता म्हणून विजयदशमी करी येता म्हणून जाल्यार खंयचेय जाल्यार येस पळय ती पर्वा कालांतू खंयचेय पर्वा काल श्रेश्ठूची जाल्यार तारा बल नासी ते विजयदशमी जाल्यार थंय आमी करूं नज म्हणून म्हाका मागेल गुरून सांगिल्लें त्या दीस विजयदशमी तागेले तारा बल पळयतना वदा तारे येता हांव पळयलें आतां पळय सादारण जाण विजयदशमी करी येता युगादी करी येता पर्वा काल म्हणटात ते ना त्या दीस ताराबल जावंक आशिल्लें ताराबल ना आशिल्लें ताका विजयदशमी करका म्हण आशिल्लें ताका हांव सांगलें कसं म्हणून सांगल्यार तूं वदा तारेके एक हें आसा कसं म्हणून सांगल्यार आत्तां आमी कशी संविधान तिद्दुपडी करता ती तशी आमगेल्या शास्त्रांत एक आसा कसं म्हणून सांगलें तिद्दुपडी ताका एक तिला आनी हें दिवका बंगार दिवका म्हणून हो ते हांव दिता म्हणून कोणाक दिवचें बट तीळ दिल्यार खाली बट माम घेना ती ताजे बंगारा कडको ते व्हरता म्हळां ताका मागेलो विश्वास आशिल्लो शास्त्राच्या वाक्य सांगलें ताण त्या दीस म्हाका आमकां येवकती म्हळालो हांव मागीर बायल ओट्टू जेवण चमकली ती ताणें तिला कांचना म्हणून सांगता तिला कांचना ताणें दिल्ला तशें हांवें सांगिल्लें तुमकां वदा तारे पर्वा कालांत ते आसल्यार आमी ते करूं नज म्हणून ते ताराबल जावं का म्हणून सांगता ती तशी हें ताराबला विशय हें जाल्लें